धुळे जिल्ह्यात मकाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि आपण जर बघितलं तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कळमसरे या भागात आपण एप्रिल महिन्यात काही शेतकऱ्यांनी मका लावलेला होता. मात्र मक्याचा जो कणसाला दाणेच लागले नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झाले. आपल्यासोबत ते शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल, नेमकं काय प्रकार घडला होता? आता एप्रिल महिन्यामध्ये आम्ही मका लागवड केलेली आहे. पण आता जवळपास 3 महिने पूर्ण झाले असता आम्हाला मका लागवड झाल्यानंतर असं दिसून आलं की या ठिकाणी बोगस बियाण्याचा वापर झालेला आहे. आता आम्ही त्याच्यानंतर कंपनीला कॉन्टॅक्ट केला. कंपनीवाल्यांनी असं सांगितलं की तुमच्या मक्याला काही प्रॉब्लेम नाहीये, पण जो आहे तो जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आहे. जर्मिनेशनचा प्रॉब्लेम राहिला असता तर सर्व किंचित एखादा मका झाला असता. आता सर्व मक्याचा प्लॉट तसाच खराब झालेला आहे. आता ते कंपनीवाले सहसा उडवाउडवीची गोष्ट करताय. ते म्हणताय तुम्हाला जसं करता येईल तसं तुम्ही करा. आता याच्यात सांगा शेतकऱ्यांनी करावं तर काय करावं, अशी फसवणूक राहिले तर बियाणं पुढच्या वेळेस घ्यावं की नाही घ्यावं हे चिंतेत आम्ही पडलेलो आहे. आता पहिल्या वेळेस लावलेली ही मका आता असा निर्णय घेतला आम्ही की याच्यानंतर कधी हे पीक कधी घेणार नाही बुवा असं. कुठल्या कंपनीचा मका बियाणं घेतलं होतं आपण? ऍडव्हान्टा सिटकॉन म्हणून ही कंपनी आहे. त्याचं बियाणं आम्ही घेतलेलं होतं. भंडारी एजन्सीवाल्याकडनं घेतलेलं आहे हे बियाणं. काय आपण काय सांगाल, कोणाकडनं हे बियाणं घेतलं होतं? भंडारी एजन्सीवाल्याकडनं घेतलं होतं बियाणं. त्याला त्याला म्हणतो मकाच्या बियावर त्यांनी 5 तारखेला आणलं, 5 एप्रिलला. मग मी गेलो 7 एप्रिलला, लावून गेलो 8 एप्रिलला. तो म्हणे चांगलं आहे म्हणे, घेऊन जा म्हणे. याचं लावतो मी कायम. मग तो म्हणे चांगलं सीझन लावतो मी दरवर्षी. तो म्हणे हेच घेऊन जा म्हणजे. मग त्याच्याबरोबर नेलं आम्ही. ते म्हणे लागवड आणि कसं चांगली काढली. मी खुश व्हायचो. मोठा 2 कसं काढी, एक झाड आली. मी खुश व्हायचो. म्हणजे यावर्षी डबलचं उत्पन्न झालं आपल्याला. खर्च केला आपण 50,000 रुपये, काय अडचण नाही, पण फायदा होईल म्हटलं. आणि मोडायची सुरुवात केली तर गड्यानं सांगितलं की इथं दाणेच नाही म्हणे, काय करता. आणि समजा त्यांनी मोडून ठेवलं असं मार्केटला नेलं असतं तर मी मार खाल्ला असं मार्केटला. हेच माझं सांगणं की कंपनी मला आहे ना, एवढं माझं जेवढं नुकसान झालं तेवढं भरपाई करून द्यायची. कंपनीचे अधिकारी आले, पाहणी केली. शेतकऱ्याला अद्याप कुठल्याही प्रकारची भरपाई न मिळाल्याने आधी शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.